विद्यार्थी मित्रांनो, भारतीय तत्वज्ञानातील सत्तामीमांसा या अंतर्गत वैदिक परंपरा आणि अवैदिक परंपरा अशा दोन परंपरा आपण पाहतो आहोत. सर्वसाधारण भारतीय तत्वज्ञानाचे स्वरूप जर आपण पाहिले तर भारतीय तत्वज्ञान सर्वसमावेशक आहे, सर्वांना सामावून घेणारं आहे. भारतीय तत्वज्ञानामध्ये आत्मवादी, अनात्मवादी, जडवादी, विज्ञानवादी, एकतत्ववादी, अनेकतत्ववादी, त्यालाच आपण बहुतत्ववादी असंही म्हणतो. या सर्व दर्शनांमध्ये किंवा या सर्व विचारधारेमध्ये प्रत्येकाने आपली जी भूमिका मांडली त्याला त्यांची सत्तामीमांसा असं आपण म्हणतो. आता वैदिक परंपरा जर आपण पाहिली तर ती ईश्वराला प्रमाण मानून, आत्म्याचं अस्तित्व शाश्वत मानून, आत्म्याचं अस्तित्व शाश्वत नित्य चिरंतन मानून चालणारी आहे. विश्वामध्ये ज्या ज्या सर्व गोष्टी निर्माण होतात त्या ईश्वराच्या आधाराने किंवा ईश्वरामुळेच किंवा ईश्वराच्या अस्तित्वामुळेच निर्माण होतात असं मानून चालणारी जी आहे त्याला आपण वैदिक परंपरा म्हटलं. पण मात्र ईश्वराच्या शिवाय निर्मिती जी होते आहे ती जडवादाच्या माध्यमातून, पुद्गलाच्या माध्यमातून किंवा जडतत्वाच्या माध्यमातून किंवा सजीव आणि निर्जीव या तत्वांच्या माध्यमातून किंवा जीव आणि अजीव या तत्वांच्या माध्यमातून ही सर्व निर्मिती होते आहे असं आपण आतापर्यंत पाहिलं. मग भारतीय तत्वज्ञानातील अवैदिक परंपरा आपण सर्वप्रथम पाहतो आहोत. या भारतीय तत्वज्ञानातील अवैदिक परंपरेमध्ये प्रामुख्याने चार्वाक, जैन आणि बौद्ध ही दर्शने येतात. भारतीय तत्वज्ञानातील सर्वसाधारण स्वरूप आपण पाहिलं आणि त्यानंतर सर्वप्रथम आपण चार्वाक दर्शन पाहिलं, नंतर आपण जैन दर्शन पाहिलं. चार्वाक दर्शन हे जडवादी दर्शन आहे. जैन दर्शन हे अनेक तत्ववादी दर्शन आहे आणि बौद्ध दर्शन हे क्षणभंगवादी दर्शन आहे. आज आपण बौद्ध दर्शनातील सत्तामीमांसा पाहणार आहोत. जसं की आपण म्हटलं, जैन दर्शनामध्ये श्रमण परंपरा मानणारं दर्शन आहे. जैन दर्शन हे नास्तिक दर्शन आहे. चार्वाक दर्शन हे जडवादी दर्शन आहे. चार्वाकांनी तर प्रत्यक्षाच्या पलीकडे जे काही असतं ते सर्वच नाकारलं. जैन दर्शनाने श्रमण परंपरा स्वीकारली. मी माझ्या व्याख्यानामध्ये तुम्हाला सांगितलं की श्रमण परंपरा म्हणजे काय, तर भगवान वृषभदेव ते भगवान महावीर या 24 तीर्थंकरांनी जी जी तत्व सांगितली ती तत्व प्रमाण मानून जीवन जगायचं, याला श्रमण परंपरा असं म्हणतात. बौद्ध दर्शन हे त्यांची सत्तामीमांसा सांगत असताना क्षणभंगवाद, अनात्मवाद, संघातवाद याला प्रमाण मानतात. बौद्ध दर्शन आणि चार्वाक दर्शन, तर यामध्ये चार्वाक आणि जैन दर्शनाप्रमाणे बौद्ध दर्शन सुद्धा नास्तिक आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध हे बुद्ध धर्माचे, बौद्ध दर्शनाचे संस्थापक आहेत. ख्रिस्तपूर्व 563 मध्ये कपिलवस्तू राजघराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला.
आणि गौतम बुद्धांनी सर्व संसाराचा त्याग करून जे तत्वज्ञान मांडलं त्याला गौतम बुद्धांचे क्षणभंगवादी, अनात्मवादी, संघातवादी तत्वज्ञान असं म्हणतात. आता ईश्वरवादी दर्शने, आस्तिक दर्शने यांचं जर आपण स्वरूप पाहिलं तर ईश्वराला प्रमाण मानल्यानंतर अनुभवाच्या पलीकडे काही गोष्टी असतात, हे आस्तिक दर्शनांनी स्वीकारलं, वैदिक परंपरेने स्वीकारलं. पण ईश्वरच नाही आहे आणि ईश्वराचं अस्तित्वच नाही आहे, हे तत्वज्ञान गौतम बुद्धांनी स्वीकारलं. ईश्वर नाकारणारं दर्शन, ईश्वराचं अस्तित्व नाकारणारं दर्शन म्हणजे बौद्ध दर्शन आहे. क्षणभंगवाद हा महत्वाचा सिद्धांत त्यांनी सांगितला. सर्वम अनित्यम, सर्वम अनित्यम हा सिद्धांत त्यांनी सांगितला. तर सर्व अनित्यम म्हणजे काय? सर्व काही अनित्य आहे, कुठलीच गोष्ट परमनंट नाही, कुठलीच गोष्ट शाश्वत नाही, कुठलीच कल्पना निश्चित नाही, कुठलीच कल्पना स्थिर नाही, या त्यांच्या मताला सर्व अनित्यम असं म्हटलेलं आहे. मग बौद्ध दर्शनाचा जो क्षणभंगवाद, संघातवाद, अनात्मवाद आपण पाहतो त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, क्षणभंगवादाच्या माध्यमातून प्रत्येक वस्तू ही क्षणाक्षणाला बदलत असते आणि क्षणाक्षणाला नव्याने निर्माण होत असते. कुठलीच वस्तू स्थिर नसते, याला त्यांनी क्षणभंगवाद असं म्हटलं. संघातवाद, निरनिराळ्या समुदायांचं मिळून जे काही बनलेलं असतं त्याला आपण संघातवाद असं म्हणतो. विश्वाचं सत्तत्व काय? तर विश्वाचं सत्तत्व हे क्षणाक्षणाला बदलणं हे आहे. बुद्ध दर्शनामध्ये क्षणाक्षणाला बदलणारं सत्तत्व शोधून काढलेलं आहे. आणि खरं जर तसं जर आपण पाहिलं, थोडासा बुद्ध दर्शनाचा आपण जर विचार केला तर प्रत्येक वस्तू ही क्षणाक्षणाला बदलते आणि क्षणाक्षणाला नव्याने नाहीशी होते, नव्याने निर्माण होते असं आपल्याला दिसून येते. जसं की आपण बघतो, आपण जमिनीमध्ये बी पेरतो, ते अंकुरतं, त्याची दररोजची वाढ आपण लक्षात घेऊ शकत नाही, पण 15 दिवसांनी आपण म्हणू शकतो की नाही वा वा किती मोठं झालंय झाड. मग ते 15 दिवसांनी जो चेंज आपल्याला दिसत असतो तो चेंज दररोज झालेला नाही आहे का? मग तो चेंज जर दररोज झालेला आहे तर तो क्षणाक्षणाला झालेला नाही आहे का? आणि बुद्धांनी परिस्थितीला समोर ठेवून, वातावरणाचं निरीक्षण करून असं सांगितलं की प्रत्येक वस्तू ही क्षणाक्षणाला बदलते आणि क्षणाक्षणाला नव्याने निर्माण होते. मग विश्वाचं सत्तत्व काय आहे? तर विश्व हे क्षणाक्षणाला बदलतं आणि क्षणाक्षणाला नाहीसं होणार आहे, हे विश्वाचं सत्तत्व आहे असं त्यांनी म्हटलं. संघातवाद, क्षणभंगवाद, अनात्मवाद, त्याचबरोबर त्यांनी प्रतित्य समुत्पाद सांगितलं. आता प्रतित्य समुत्पाद म्हणजे काय? तर एका वस्तूचं अस्तित्व दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असते, याला त्यांनी प्रतित्य समुत्पाद असं म्हटलेलं आहे. विश्वातील कोणतीही गोष्ट एकमेकांच्या आधारावर अवलंबून असते आणि यालाच त्यांनी सोपाधिक अवस्था किंवा सोपाधिक अस्तित्व असं म्हटलेलं आहे. प्रत्येक वस्तूचं अस्तित्व एकमेकांवर अवलंबून असते. बुद्धांचा क्षणभंगवाद पाहिला, प्रत्येक वस्तू क्षणाक्षणाला बदलते आणि क्षणाक्षणाला नव्याने निर्माण होते. याच बेसवर, याच धर्तीवर त्यांनी अनात्मवाद सांगितला. आपण जर वैदिक दर्शनं पाहिली तर वैदिक दर्शनामध्ये आत्मा आणि शरीर वेगवेगळी मानलेली आहे.
अद्वैत वेदांत दर्शन, सांख्य दर्शन, योग दर्शन, न्याय दर्शन, मीमांसा दर्शन, शंकराचार्यांनी सांगितलेली सर्व मतं, ब्रह्मसूत्रे, या सर्वांमध्ये आत्म्याचं अस्तित्व चिरंतन परमनंट सांगितलेलं आहे, शाश्वत सांगितलेलं आहे. पण बौद्ध दर्शनामध्ये अनात्मवादी दृष्टिकोन सांगितला. जर प्रत्येक वस्तू क्षणाक्षणाला बदलत असेल आणि क्षणाक्षणाला नव्याने निर्माण होत असेल तर आत्मा सुद्धा स्थिर कसा असेल, असा प्रश्न केला त्यांनी. अनात्मवादाच्या दृष्टिकोनातून त्यांनी काय सांगितलं बघा. बुद्ध त्यांचा अनात्मवाद मानतात. क्षणभंगवादामध्ये त्यांनी सांगितलं प्रत्येक वस्तू क्षणाक्षणाला बदलते आणि क्षणाक्षणाला नव्याने निर्माण होते. विश्वाचं सत्तत्व काय तर क्षणाक्षणाला बदलणं आणि क्षणाक्षणाला नव्याने निर्माण होणं ही विश्वाची मूळ अवस्था आहे. या विश्वामध्ये काहीच परमनंट नाही, काही स्थिर नाही. म्हणून मग आपल्यामध्ये असणारं आत्मतत्व, आपल्यामध्ये असणारं चैतन्य हे सुद्धा क्षणाक्षणाला बदलत असते आणि क्षणाक्षणाला नव्याने निर्माण होत असते, असं बुद्धांनी म्हटलं. आणि म्हणून यालाच बुद्धांचा अनात्मवाद असं म्हणतात. शरीर आणि आत्मा यांची व्याख्या देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे, पंचस्कंधांचा संघात म्हणजे आत्मा. रूप, रस, गंध, वेदना, संज्ञा, संस्कार. रूपस्कंद, वेदनास्कंद, संस्कारस्कंद, विज्ञानस्कंद, अशी 5 तत्व मिळून 5 स्कंदांचा संघात म्हणजे आत्मा, पंचस्कंद. मग या 5 स्कंदांच्या माध्यमातून आत्म्याची निर्मिती झालेली आहे. पंचस्कंदांचा संघात आपल्याला पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जी अनुभव येतात त्याला बुद्धांनी पंचस्कंद असं म्हटलेलं आहे. कान, नाक, डोळे, जीव, त्वचा. तर या सर्वांचा संघात रूप, रस, गंध, वेदना, संस्कार किंवा संज्ञा. रूपाला संज्ञास्कंद असं सुद्धा म्हणतात. मी कोण आहे? मी मिलिंद आहे, मी नितीन आहे, मी अनिल आहे, मी सुनील आहे, हा टेबल आहे, ती खुर्ची आहे. हे जे नाव आपण देतो त्याला त्यांनी रूपस्कंद असं म्हटलंय. मग विश्वातील प्रत्येक वस्तू जड असो की चेतन ही क्षणाक्षणाला बदलते आणि क्षणाक्षणाला नव्याने निर्माण होत असते असं त्यांनी म्हटलेलं आहे. या प्रकारे त्यांनी अनात्मवाद सांगितला, या प्रकारे त्यांनी क्षणभंगवाद सांगितला आणि प्रतित्य समुत्पाद म्हणजे प्रत्येक वस्तू ही क्षणाक्षणाला बदलते आणि क्षणाक्षणाला नाहीशी होते असं म्हटलेलं आहे. यालाच त्यांनी वस्तूचं सोपाधिक अस्तित्व असं सुद्धा म्हटलेलं आहे. प्रत्येक घटनेला, वस्तूला, कार्याला काही ना काही कारण असते आणि या कारणाशिवाय काहीच घडू शकत नाही. याला प्रतित्य समुत्पाद असं म्हणतात. ईच अँड एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन कॉज. प्रत्येक गोष्ट ही कारणाशिवाय घडत नाही. आपल्याला होणारे आजार, आपण घेतलेला आहार, आपण घेणारी औषधे आणि त्यातून आजार नाहीसा होतो. मला आजार का झाला याची कारणं आणि माझा आजार नाहीसा का झाला याची कारणं, याचं एकमेकांचं एक जे कारण असते याला प्रतित्य समुत्पाद असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय तर बुद्धांची सत्तामीमांसा पाहत असताना प्रत्येक वस्तू ही क्षणाक्षणाला बदलते आणि क्षणाक्षणाला नव्याने निर्माण होते. आत्मा सुद्धा क्षणाक्षणाला बदलतो आणि क्षणाक्षणाला नव्याने निर्माण होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग या सर्व गोष्टींमध्ये ते एक उदाहरण देतात. ते म्हणतात की
विश्वामध्ये बदल आणि सतत बदल या सर्व गोष्टी सतत सुरू असतात. मग आपण जर अनात्मवादाचं उदाहरण घेतलं, क्षणभंगवादाचं उदाहरण घेतलं, संघातवादाचं उदाहरण घेतलं, तर असं दिसून येते की त्यांनी त्यांचं मत सत्तामीमांसा किंवा सत्तत्व हा बदल आहे. विश्वाचं सत्तत्व काय आहे? बदल आहे. ते फार सुंदर उदाहरण देतात. किंवा मी एखाद्या नदीमध्ये आंघोळ करतो आणि आंघोळ केल्यानंतर मी बरेच दिवसांनी त्या नदीवर जातो आणि माझ्या बरोबर असणाऱ्यांना सांगतो की या नदीमध्ये मी काही वर्षापूर्वी आंघोळ केली होती. आता बघा, प्रत्येक वस्तू क्षणाक्षणाला बदलते आणि क्षणाक्षणाला नाहीशी होते. हा जर आधार आपण घेतला तर काही वर्षापूर्वी आंघोळ करणारा मी आणि आज अस्तित्वात असणारी नदी, तर काही वर्षापूर्वीचा मी आणि आज अस्तित्वात असणारी नदी ही तीच आहे का? हिच्यामध्ये बदल झालेला नाही का? तर याच्यामध्ये निश्चितच बदल झालेला आहे. म्हणजे त्यावेळी आंघोळ करणारा, त्यावेळी त्या नदीमध्ये स्नान करणारा मी तोच नाही, मी बदललेलो आहे तोच, पण तो मी नाही, तो बदललेला आहे. कसा? तर माझ्यामध्ये बदल झालेला आहे. आणि मग माझ्यामध्ये बदल झाल्यामुळे मी असं म्हणू शकत नाही की प्रत्येक वस्तू स्थिर आहे. कारण त्यावेळचा नदीचा तो प्रवाह, त्यावेळची नदीची स्थिती, त्यावेळचे ते तुम्ही, सर्व काही याच्यामध्ये बदल झालेला आहे. आणि या बदलामुळे आपण कुठलीच वस्तू स्थिर नाही असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि म्हणून जर कोणतीच वस्तू स्थिर नाही तर प्रत्येक वस्तू ही क्षणाक्षणाला बदलते आणि क्षणाक्षणाला नव्याने निर्माण होते. हा अनात्मवादी दृष्टिकोन म्हणजेच बुद्धांची सत्तामीमांसा आहे. आता संघातवाद. संघातवाद म्हणजे काय? निरनिराळ्या गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजे संघातवाद. शरीर म्हणजे काय हो? शरीर म्हणजे कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा, शरीर हा संपूर्ण देह आणि याच्यामध्ये असणारं चैतन्य, या सर्वांचं एकत्रीकरण. रंग, रूप, रस, गंध, वेदना, संज्ञा, संस्कार या सर्वांच्या माध्यमातून जे निर्माण होते त्याला आपण शरीर असं म्हटलं. समजा सायकल ही कल्पना आपण जर घेतली तर सायकल म्हणजे नुसता स्पोक का? सायकल म्हणजे नुसतं हँडल का? सायकल म्हणजे नुसतं सीट का? सायकल म्हणजे नुसतं पायडल का? सायकल म्हणजे नुसतं चाक का? या कुठल्याही एका गोष्टीला आपल्याला सायकल म्हणता येणार नाही. तर या सर्व गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजे सायकल. गाडी म्हणजे काय? त्याचं मशीन आहे, त्याची काच आहे, त्याची एकूण स्ट्रक्चर आहे, त्याची सर्व रचना आहे आणि या सर्व रचनेच्या माध्यमातून आपण पाहतो त्याला आपण गाडी असं म्हणतो. 4 व्हीलर, 2 व्हीलर, माणूस, त्याचं चैतन्य, सजीव आणि निर्जीव या दोनही गोष्टीमध्ये जो भाग आपल्याला दिसून येतो त्याला आपण संघातवाद असं म्हणतो. निरनिराळ्या गोष्टींचं एकत्रीकरण. बुद्धांनी आत्म्याची व्याख्या देताना सुद्धा हेच म्हटलं की निरनिराळ्या गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजे आत्मा. पंचस्कंधांचा संघात म्हणजे आत्मा. आणि नंतर आपण पाहिला प्रतित्य समुत्पाद. प्रतित्य समुत्पाद म्हणजे काय? तर प्रत्येक गोष्टीचं अस्तित्व हे त्या गोष्टींवर अवलंबून असते. एक गोष्ट दुसऱ्यामुळे जीवो जीवस्य जीवनम, त्याचप्रमाणे एक गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून असते. एका गोष्टीचं अस्तित्व दुसऱ्यावर अवलंबून असते आणि याला त्यांनी प्रतित्य समुत्पाद असं म्हटलं. यालाच सोपाधिक अस्तित्व असं म्हटलं.
मग बुद्धांच्या सत्ता मीमांसेमध्ये जर आपण पाहिलं तर बुद्धांची सत्ता मीमांसा ही क्षणभंगवादी दृष्टिकोनावर आधारित आहे. प्रत्येक वस्तू ही क्षणाक्षणाला बदलणारी असते. कुठल्याही गोष्टीचं अस्तित्व स्थिर नसते, शाश्वत नसते, कायम नसते. बुद्धांनी अमर अशा आत्म्याचं अस्तित्व नाकारलेलं आहे. शाश्वत, नित्य आणि स्थिर असा आत्मा नसतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. जगामध्ये जे जे काही आहे ते सर्व बदलणारं असतं असं बुद्धांनी म्हटलेलं आहे. प्रत्येक वस्तू क्षणाक्षणाला बदलणे, बदल आणि सतत बदल हा विश्वाचा नियम आहे. परिवर्तन आणि सतत परिवर्तन हा विश्वाचा नियम आहे. जगामध्ये स्थिर असं काहीच नसतं. बदलांच्या माध्यमातून त्यांनी त्यांची सत्ता मीमांसा सांगितलेली आहे. सर्व काही सतत बदलत असते. ईश्वराचं अस्तित्व बुद्धांनी नाकारलेलं आहे. आणि या सर्व माध्यमातून जेव्हा आपण बुद्ध दर्शनातील अनात्मवाद, संघातवाद, प्रतित्य समुत्पाद या सर्व गोष्टी पाहतो त्यावेळेला बुद्धांनी परमनंट, शाश्वत, नित्य, स्थिर असा आत्मा नसतो आणि हे सगळं जग क्षणभंगवादी आहे. या विश्वातील सर्व गोष्टी सतत बदलणाऱ्या आहेत. हे विश्व म्हणजे निरनिराळ्या गोष्टींचा समुदाय मिळून तयार झालेला आहे. हे शरीर म्हणजे पंचस्कंदांचा संघात आहे. कुठलीच गोष्ट एक नसते, अनेक असतात आणि या माध्यमातून विश्वाचं अस्तित्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे. अशा प्रकारे बौद्ध दर्शनाचा जर आपण आढावा घेतला तर बौद्ध दर्शन हे क्षणभंगवादी दर्शन आहे, अनात्मवादी दर्शन आहे, प्रतित्य समुत्पाद मानणारं दर्शन आहे. त्याचप्रमाणे बुद्ध दर्शन सर्वम अनित्यम असं मानणारं दर्शन आहे. आणि त्यांची सत्तामीमांसा जर आपण पाहिली तर त्यांची सत्तामीमांसा विश्वाचं सत्तत्व, बदल आणि बदल आहे असं मानणारी आहे. अशा प्रकारे वैदिक परंपरेतील जैन दर्शन, चार्वाक दर्शन आणि बौद्ध दर्शन ही सर्व दर्शने आपण पाहिली. थँक्यू.